जालना जिल्ह्यातल्या अंबड शहरामध्ये ज्ञानधारा पतसंस्थेच्या ठेवीदारांनी अचानक रास्ता रोको आंदोलन केले। मागील अनेक दिवसांपासून पतसंस्थेचे ठेवीदार आपले पैसे परत मिळावे यासाठी उपोषणाला बसले होते। मात्र आज अचानक या उपोषणकर्त्या ठेवीदारांनी रास्ता रोको करत पैसे परत मिळण्याची मागणी केली। ज्ञानधारा पतसंस्थेत अनेक ठेवीदारांनी त्यांची आयुष्याची जमापुंजी ठेवली होती, मात्र ही पतसंस्था अचानक बंद पडली आणि ठेवीदारांचे पैसे बुडाले। आम्ही कष्ट करून पायी जमा केली रक्कम आम्हाला परत मिळावी यासाठी उपोषणकर्ते ठेवीदार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। त्यांनी रास्ता रोको करत आपलं आंदोलन केले, त्यामुळे वाहतूक देखील विस्कळीत होऊन महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। अंबड तहसीलदार यांच्या मध्यस्थीने हे आंदोलन मागे घेण्यात आले। मात्र आमचे पैसे आम्हाला परत मिळाले नाहीत तर आम्ही जेल भरो आंदोलन करू असा इशारा यावेळेला आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। पैशासाठी बसलो भाऊ। आम्ही पैसे काम करून कष्टाचे पैसे ठेवलेले बँकेत, बँक पळून गेली ज्ञान राधा। आता काय करायला पाहिजे? हा, 2 लाख रुपये होते, तो कुठे पळून गेला इथून। हा थापा मारतो नुसतं, या तारखेला देईन त्या तारखेला देईन असं कवर लोक। हद्द झाली ना त्याची। आता आम्हाला काही काम बाळीचे लग्न भग्न करणं आहे ना, आता आम्हाला पैशाची गरज आहे ना। हा, कापसाला भाव नाही, काय करायचं मग आम्ही आता? शिवाजी पैठणीचीच खेळ। आई मला सांगा की कशासाठी तुम्ही रास्ता रोको केलाय? आम्ही म्हातारपणासाठी पैसे ठेवलेले, हा कष्ट करून रुपयाला जातो लोकांची तर रोजाना काही मका स्वतःला कशाला जेव्हा बाजरी काढायला कशाला जातो आम्ही, आणि पैसे म्हातारपणासाठी ठेवलेले खासाठी। पण ते आमच्या गावात येत होते 10-12 जण खाते खोला, म्हणजे आम्ही विश्वासाने खाते खोलले, मग त्याने विश्वासाचा आमचा घात केला, पैसे घेऊन गेले आमचे। आणि आम्ही पैशाला आलो का ते म्हणजे या तारखेला देऊ त्या तारखेला देऊ, आणि द्यायचा पत्ताच नाही।